नवीन कार तुम्ही घेणार आहात ना, तर या 3 स्टेप्स फॉलो करा. प्री-डी-आय म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन नाही केलं तर तुमच्या गाड्यामध्ये आहे ना फॉल्टी गाडी किंवा तुमच्यासोबत स्कॅमसुद्धा होऊ शकतो. कधीसुद्धा आहे ना गाडीचं ओडोमीटर रीडिंग 100च्या वर नसलं पाहिजे. तर ते गेलं असेल ना तर गाडी तुमची यूज केलेली आहे समजून जा. बऱ्याच वेळा हे पाहिलं गेले की जे नवीन टायर आहेत ना त्यांना पलटी मारतात म्हणजे रिप्लेस करतात. आता जर सपोज ही टायरची तुम्हाला नेहमी मॅन्युफॅक्चरिंग डेट चेक करायची. चारही जे टायर्स आहेत ना मित्रांनो नियर अबाउट मॅन्युफॅक्चरिंग डेटचे असतात. जर एक 2-2 वर्ष जुने टायर जर मिळाला तर पर्टिक्युलर टायर पलटी मारलेला आहे. तर हे पण चेक करायला विसरू नका. असले सुद्धा स्कॅम आजकाल भरपूर होतात. सगळे फ्लुइड लेवल चेक करा. मिनिमम मॅक्सिममच्या मध्ये असावं. त्याच्यासोबत सगळे इलेक्ट्रिकल्स वर्किंग कंडिशनमध्ये आहेत का नाही ते सुद्धा तुम्हाला एन्श्योर करायचे. त्याचसोबत मित्रांनो गाडीचे सगळे डॉक्युमेंटेशन एन्श्योर करा. इन्शुरन्समध्ये सगळे ॲड ऑन कवर आहेत की नाही हे सुद्धा चेक करा. आणि इनवॉइस घ्यायला विसरू नका. म्हणजे कारण इनवॉइस जर कमी जास्त असेल तिथे पण समजून जा 5-10 हजाराचं पण तुम्हाला घोडा लागू शकतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.